नमस्कार. आज आपण एका अशा शब्दाबद्दल बोलणार आहोत जो ऐकल्यावर अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार येतात. तो शब्द आहे अधीनता किंवा सबमिशन. हा शब्द जरा क्लिष्ट वाटू शकतो, नाही का? पण एका विशिष्ट शिकवणीनुसार याचा एक खूप खोल अर्थ आहे. चला तर मग या विश्लेषणात आपण याच संकल्पनेचे विविध पैलू उलगडून पाहूया. तर सगळ्यात आधी याचा अर्थ काय आहे तेच पाहूया. अधीनता म्हणजे काय? तर आपलं जीवन पूर्णपणे दुसऱ्याच्या हातात सोपवून देणं. त्याने म्हटलं उठा तर उठायचं, त्याने म्हटलं बसा तर बसायचं, तो जे काही सांगेल ते ऐकायचं. ही व्याख्याच इतकी थेट आहे की आपल्याला या संकल्पनेची खोली लक्षात येते आणि याच व्याख्येवर आपलं पुढचं सगळं विश्लेषण आधारलेलं आहे. बरं, मग प्रश्न येतो की ही अधीनता नक्की कोणाप्रती दाखवायची आहे? या शिकवणीनुसार आपल्या आयुष्यात अशी 5 खास क्षेत्र आहेत जिथे ही अधीनता अपेक्षित आहे. चला, एका एका करून ही 5ही क्षेत्र कोणती आहेत ते समजून घेऊया. यातलं जे पहिलं क्षेत्र आहे ना, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं तर तोच सगळ्याचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. या शिकवणीचा सगळ्यात मोठा आणि मूळ पाया म्हणजे देवाला शरण जाणं. याकोब 4च्या 7व्या वचनाचा संदर्भ देऊन इथे असं सांगितलं जातं की जगात इतर कोणासमोरही अधीन होण्याआधी पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अधीनता ही देवाप्रती असली पाहिजे. हीच बाकी सगळ्या अधीनतेसाठी एक मजबूत पाया बनते. आता देवानंतर दुसरं क्षेत्र येतं आणि ते थेट आपल्या आध्यात्मिक जीवनाशी जोडलेलं आहे. म्हणजे बघा, जे आपले आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत, नेते आहेत, त्यांच्या अधीन राहण्याबद्दल इथे सांगितलं गेलं आहे. इब्री लोकांपत्र 13च्या 17व्या वचनानुसार या नेत्यांवर आपल्या आत्म्याची काळजी घेण्याची एक मोठी जबाबदारी असते आणि त्यांना त्याचा हिशोब वरती द्यावा लागतो. याच कारणामुळे त्यांच्याप्रती अधीनता दाखवणं महत्त्वाचं मानलं जातं. आध्यात्मिक नेत्यांनंतर आता तिसरं क्षेत्र हे आपल्या समाजातल्या वडीलधाऱ्या माणसांबद्दल आणि त्यांच्या अनुभवाबद्दल आहे. 1 पेत्र 5च्या 5व्या वचनानुसार जे तरुण आहेत त्यांनी आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, जास्त अनुभवी आहेत, त्यांच्यासमोर नम्र राहावं, त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आदर करावा, हा यामागचा विचार आहे. चला आता वळूया चौथ्या क्षेत्राकडे, जे आपल्या रोजच्या आयुष्याशी म्हणजे कामाच्या ठिकाणाशी संबंधित आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कामाच्या ठिकाणी सुद्धा अधीनता दाखवण्यावर भर दिलाय. आणि यात असंही म्हटलंय की तुमचा मालक किंवा बॉस स्वभावाने चांगला असो वा कठोर, त्याच्या आज्ञेत राहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी एक प्रकारची नम्रता अपेक्षित आहे. आणि आता आपण आलोय 5व्या आणि शेवटच्या क्षेत्राकडे. हे क्षेत्र आपल्या सगळ्यात जवळच्या नात्याबद्दल आहे, आपल्या कुटुंबाबद्दल. इथे कुटुंबातल्या परस्पर अधीनतेबद्दल बोललं गेलं आहे, खास करून कौटुंबिक जीवनात. आणि त्यातही इफिस्करांस पत्र 5 आणि कलस्यकरांस पत्र 3चा संदर्भ देऊन पत्नीने पतीच्या अधीन राहावं यावर विशेष भर दिलेला दिसतो. ओके, तर आपण हे तर पाहिलं की कोणाच्या अधीन राहायचं. पण सगळ्यात मोठा प्रश्न, का? कशासाठी? या अधीनतेचा नेमका उद्देश काय आहे? या शिकवणीनुसार याचे काही फायदे आहेत, चला ते समजून घेऊया. या शिकवणीनुसार अधीनतेचे 4 मुख्य फायदे सांगितले जातात. 1. यामुळे व्यक्ती चांगल्या कामांसाठी तयार होते. 2. सैतानाच्या जाळ्यातून सुटायला मदत होते. 3. व्यक्तीमध्ये नम्रता वाढीस लागते. आणि 4. खरी आज्ञाधारकता काय असते हे कळतं. म्हणजे बघा, ही फक्त एक क्रिया नाहीये, तर हा एक आत्मिक विकासाचा प्रवास आहे. पण जर कोणी अधीन राहण्यास नकार दिला तर मग काय होतं? शिकवणीनुसार त्याचे परिणामही तितकेच गंभीर आहेत. चला तर मग नाण्याची दुसरी बाजू पाहूया. हे बघा, इथे फरक अगदी स्पष्ट दिसतो. एकीकडे आहे अधीनतेचा मार्ग, जो नीतिमत्ता, जवळीक आणि जीवनाकडे नेतो. आणि दुसरीकडे आहे आज्ञा न मानण्याचा मार्ग, जो पापाकडे, देवापासून दूर लोटतो आणि ज्याचा शेवट मरणात होतो. 2 अगदी वेगळे रस्ते. ही जी देवापासून दूर जाण्याची कल्पना आहे ना, ती एका फांदीच्या उदाहरणातून खूप छान समजवली आहे. जशी एखादी फांदी वेलीपासून तुटली की सुकते, तिचं काहीच उरत नाही, तसंच काहीसं देवापासून दूर झालेल्या व्यक्तीचं होतं, असं इथे सांगितलंय. आणि आज्ञा न मानणं हे किती गंभीर आहे हे पटवून देण्यासाठी थेट सैतानाचं उदाहरण दिलं जातं. असं म्हटलं जातं की तो पहिला जीव होता ज्याने देवाच्या अधीन राहण्यास नकार दिला आणि सत्यापासून तो भरकटला. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. शिकवणीनुसार प्रत्येक जण कोणाचा ना कोणाचा मालक निवडतोच. प्रश्न फक्त एवढाच आहे की तो मालक कोण आहे? हे वचन तर अगदी स्पष्टपणे सांगतं, आपण ज्याची आज्ञा पाळतो आपण त्याचेच दास बनतो. चॉईस अगदी सरळ आहे. एक मार्ग पापाचा आहे, ज्याचा शेवट मृत्यू आहे, आणि दुसरा मार्ग आज्ञाधारकतेचा आहे, जो नीतिमत्तेकडे घेऊन जातो.
म्हणजे अधीनता ही एक निवड आहे, एक निर्णय आहे. पण हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच, नाही का? की खरं स्वातंत्र्य म्हणजे काय? कोणाचाही मालक नसणं हेच खरं स्वातंत्र्य आहे का? आणि याच प्रश्नावर या विश्लेषणाचा शेवट होतो, एका विलक्षण विचाराने. या शिकवणीनुसार खरं स्वातंत्र्य कोणाच्याही अधीन नसण्यात नाही, तर ख्रिस्ताचा दास होण्यात आहे. आता हा एक असा विचार आहे जो आपल्याला स्वातंत्र्य आणि अधीनता या दोन्ही शब्दांकडे नव्या नजरेने पाहायला नक्कीच भाग पाडतो.